तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत आहात, तुमची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला या हप्ते वितरणासंदर्भात सकारात्मक अपडेट येणार आहे. त्यासोबत या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे म्हणजे त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळेल, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी. 23व्या हप्त्याचं वितरण हे वेळेवर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण हा हप्ता कुणाला मिळणार, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, अशा महिलांनी काय करायला पाहिजे म्हणजे त्यांना मेचा हप्ता मिळेल. तर सर्वप्रथम आपण या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. मेचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. तर ज्या महिलांनी मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, अशा महिलांनी आपलं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते चेक करायचं आहे. त्याचसोबत तुम्ही लाडकी बहीण योजनेची जरी केवायसी केली असेल, तरी तुमची जर बँकेची ई केवायसी केली नसेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येणार नाही. बँकेशी तुमचं आधार लिंक आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे आणि लिंक जर नसेल तर पुन्हा लिंक करायचं आहे. त्यामुळे लाडक्यानो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहे आणि एवढ्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला मेच्या हप्त्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण काही महिलांनी जर एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत केवायसी केली असेल आणि त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट व्हायला वेळ लागला असेल तर निश्चितच तुम्हाला मेचा हप्ता हा मिळू शकतो. तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्या कुटुंबात कोणी आयकर भरणारा नसेल, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसेल आणि तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला जर या योजनेचा लाभ घेत नसेल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. पण त्यासाठी तुमचं वय सुद्धा 21 ते 65 वयोगटाच्या आतमधलंच असलं पाहिजे. त्यानंतर ज्या महिलांना 21 आणि 22वा हप्ता मिळाला तर अशा महिलांना 23व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. तर लाडक्यानो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 23व्या हप्त्याचं वितरण हे लवकरच सुरू होणार आहे. तर मे महिन्याचं वितरण हे तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. त्या संदर्भातली अपडेट आम्ही वरिष्ठांकडून घेतच आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.